हॅलो नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज गुरुवार होता, मग मम्मीनं लवकर उठून चूल सारून घेतली। माझं मन होतं चूल सारतलं, खरं मम्मी लवकर उठली, चूल सारून उठली। मग म्हटली तू गॅस तर पुसून घे। मग मी गॅस कट्टा सगळं पुसून घेतलो। मग लवकर स्वयंपाक करू म्हणून भात ठेवून बघतो तर काय तांदूळ संपले। मग आणि सूप घेऊन तांदूळ वेचून बसलो। मग लवकर तांदूळ वेचून संपलो। तांदूळ वेचून संपून छान असं धुवून घेतलो। असंच नेऊन चुलीवर ठेवलो। चुलीवर थोडं बघितलो काय आगच पेटेना बाबा, ही कवडं लाकडं बडवलं तरी पण काय आग पेटवच नाही। मग शेवटी धापलो त्यास आणि केवढं फुगल्यावर बाणी विजवल्याची आग। सगळं पटकन कामं संपून घेतलो। त्यात गुरुवार देवाची पूजा करून देवाला गेलो। हे बघा बेडीचं दत्त मंदिर आत्ताच नवीन बांधले, किती छान आहे। मला तर खूप आवडते हे मंदिर। डेली गुरुवारचं मी इथे जातोय। ही बघा मूर्ती कशी छान आहे। आणि तुमच्या गावामध्ये दत्त मंदिर आहे की नाही हे कमेंटमध्ये सांगा। ही बघा रुबी माझ्या पाटणं मंदिरात सीबीएलली आणि नुसतं माझ्या पाटणंच फिरत राहते। खाई जातो काही की मी सोडून। तसंच पुढे मिया बशीत बसून गेलो खानापुरात। बशीत बसायला बरोबर फोन येत आहे की लवकर ये जत्रे जावा। मी रात्र भेटली जत्रा। डायरेक्ट खानापूरनं आमचा बस धरलो। डायरेक्ट रामगुरवाडी जाऊन स्टॉप झाली आमची बस। बघतो डायरेक्ट रोडवरच त्यांनी एवढा मोठा बोर्ड लावलेला। ते येऊन बघतो तर काय विषयच वेगळा होता। आम्हासनी वाटलं की इथे लक्ष्मी जत्रा आहे, पण ही लक्ष्मीची जत्रा नव्हती। कसं पण येलोयच म्हणून आम्ही देवीचा आशीर्वाद घेऊन प्रसाद घेऊन तिथनं बाहेर पडलो। जत्रा बघून तर वाटवच नाही की लक्ष्मीची नव्हे। जत्रा तर भरपूर आली, पण काय करणार आमच्याकडे पैसे नव्हते। कसं बस 10,000 रुपयेचं सामान घेऊन जत्रे शेलो म्हणून दाखवूच थोडं फिरलो बघा। हे बघा कोडी छान जत्रा आहे, खरं काय करणार पैशाशिवाय जत्रा नाही। आम्ही जत्रेत काय घेतलो हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे, तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा। आता ह्या गोष्टीची वाटली की कुठे काय माहीतच नव्हतं। कुणाच्या रात गेलो आम्ही आणि जाऊन की नाही जेवण बेलो आणि पाप त्याने आम्हाला वाढले आणि बी लाफायचं लवकर जेवून आम्ही तिला जागा सोडलो। ते बघतो तर काय आईस्क्रीम मला थांबवला। हा आईस्क्रीम तर खूप दिवस झाला खाऊन येतो आम्ही। मग पुढे होता तर म्हटलं तर घेऊवाच आणि तसं बी ऊन बी खूपच होतं। मग एक आईस्क्रीम घेऊन हातात धरून खाऊन सुटलो। पैसे दिलो म्हटलं ना आणि थोडं घाला म्हणून आणि थोडं घालून घेऊन मी चाललो। गुरुवाडीसनं बस नव्हती, मग गाड्यांना हात करून आम्ही गेलो खानापुरासनं बीडीची बस धरून मी निघालो बीडीला। व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, बाय। फॉलो आणि लाईक करायला विसरू नका।